तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला सिलेबस कॉपीवरती प्रश्न विचारलेले होते की आरोग्य विभागाचा फार्मसी ऑफिसरचा जो सिलेबस आहे त्यावरती व्हिडिओ बनवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2019 साली आरोग्य विभागाच्या अंतर्गत जी परीक्षा होणार होती तर त्याचा जो सिलेबस महापरीक्षा पोर्टलवरती अपडेट करण्यात आलेला होता तर तो आपण आजच्या व्हिडिओ डिस्कस करणार आहोत. आता जी एक्झाम होणार आहे त्यावरती जे नवीन पोर्टल आहे त्यावरती सिलेबस थोड्या दिवसामध्ये व्हॅकन्सी मॅट्रिक्ससोबत अपडेट होईल. तसा जर अपडेट झाला तर त्यावरती तुम्हाला मी त्याची अपडेट देईलच. तर आजच्या व्हिडिओमध्ये एकंदरीत हा जो ओल्ड सिलेबस आहे हा कशा प्रकारचा आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर अशा प्रकारची एकंदरीत पूर्ण सिलेबस कॉपी आहे. इथून तुम्ही बघून घेऊ शकता क्वेश्चन पेपर फॉर्मॅट अँड सिलेबस फॉर द पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट. ग्रुप सीची रिक्रुटमेंट आहे. 50 कॅडर आहेत आणि 54 पोस्टसाठी एक्झाम होणार होती. खाली आल्यानंतर तुम्हाला परीक्षेचे स्वरूप इथं बघायला भेटतील. गट क परीक्षाकरिता 200 गुणाची संगणकीकृत पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी. त्याच्यानंतर 2 नंबरचा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास जास्तीत जास्त 2 गुण ठेवण्यात येतील. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर 4 नंबरचा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तांत्रिक संवर्गातील पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक या विषयावरील प्रश्नाकरिता प्रत्येकी 30 गुण याप्रमाणे 120 गुणांची व 80 गुण विषयाधारित प्रश्न अशी एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. याचा अर्थ असा आहे की ज्या टेक्निकल पोस्ट आहेत जसे की त्यामध्ये आपली फार्मसी ऑफिसरची पोस्ट आहे त्यामध्ये 60-40चा जनरल पॅटर्न असतो. म्हणजे जर प्रश्न 100 कन्सिडर केले तर त्यामध्ये 40 प्रश्न फार्मसीवरती विचारले जातात. तर एका प्रश्नाला 2 मार्क कन्सिडर केले तर त्याचे झाले 80 मार्क. आणि जो नॉन टेक्निकलचा सेक्शन आहे त्यामध्ये इंग्लिश, मराठी, मॅथ, रिझनिंग ह्या गोष्टी येतात. तर त्याचे जे प्रश्न असतात ते एकंदरीत 60 प्रश्न असतात. असे मिळून त्याचे झाले 120 मार्क. अशा प्रकारची 200 गुणाची एकंदरीत ही परीक्षा होणार आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला 6 नंबरचा पॉईंट दिसत असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल गट क संवर्गातील परीक्षाकरिता परीक्षेचा कालावधी 2 तासाचा राहील. तर जो टायमिंग आहे परीक्षेचा ते त्यांनी 2 तास दिलेला होता. तर ही जी सिलेबस कॉपी आहे ही 2019ला ऑलरेडी त्याच्या डिपार्टमेंटकडून आलेली होती आणि मागची जी नोटिफिकेशन आलेलं होतं त्यामध्ये ही पूर्णपणे एकदा अपडेट झाली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मसी ऑफिसरचा जो सिलेबस आहे तो डिस्कस करूयात. तर इथे तुम्हाला पोस्ट वाईजच्या सिलेबस कॉपी दिलेल्या आहेत डिफरंट पोस्टसाठी. टोटल 54 पोस्ट होते त्याच्यामध्ये. तर ह्या दिसत असतील. खाली आल्यानंतर आपला फार्मसी ऑफिसरचा जो सिलेबस आहे तो तुम्हाला इथे बघायला भेटेल. तर इथून तुम्ही बघून घेऊ शकता फार्मसी ऑफिसर, औषध निर्माण अधिकारी आणि त्याचा सिलेबस आहे. सेक्शन फर्स्ट जो आहे त्याच्यामध्ये इंग्लिशचा सेक्शन आहे आणि इंग्लिशमध्ये तुम्ही बघून घेऊ शकता ग्रामर, त्याच्यामध्ये सिनोनिम, अँटोनिम, स्पेलिंग्स, पंक्च्युएशन अँड टेन्सेस असा सिलेबस आहे. त्यानंतर व्होकॅब्युलरी सेक्शनमध्ये ॲडम फ्रेजेस, देअर मिनिंग अँड एक्सप्रेशन हा सेक्शन आहे. त्यानंतर फिलिंग द ब्लँक सेंटेन्सेस हा टॉपिक आहे. त्याच्यानंतर सिम्पल सेंटेन्सेस आणि स्ट्रक्चर हा पॉईंट आहे. अशा प्रकारचा एकंदरीत हा इंग्लिशचा सिलेबस इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर मराठीचा सेक्शन आहे. मराठीच्या ग्रामरमध्ये दिलेले तुम्ही बघून घेऊ शकता वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हा टॉपिक आहे. त्याच्यानंतर भाषा सौंदर्य, त्याच्यामध्ये उपमा, अलंकार, म्हणी व वाक्यप्रचार याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह हा टॉपिक आहे. त्याच्यानंतर प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक जे की शिंदे सरांच्या पुस्तकात तुम्हाला बॅक साईडला भेटून जातील. त्याच्यानंतर योग्य जोड्या जुळवा असा एकंदरीत पूर्णपणे हा मराठीचा ग्रामरचा सेक्शन आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचा सेक्शन तुम्ही बघून घेऊ शकता जनरल नॉलेजचा सेक्शन आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे करंट अफेअर. त्याच्यामध्ये इंडिया आणि महाराष्ट्राच्या लेवलचं करंट अफेअर विचारतील. इंडियन हिस्ट्री आणि त्याच्यानंतर खाल्ल्यानंतर फक्त टॉपिकचे किंवा सब्जेक्टचे नाव बघायला भेटतील. जसे तुम्हाला इंडियन हिस्ट्री, त्यामध्ये सिव्हिल्स, त्याच्यानंतर इंडियन जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, त्याच्यानंतर स्पोर्ट आणि कल्चर, त्याच्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015 हे 2 ॲक्टविषयी प्रश्न येणार आहे. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज असं त्याच्यामध्ये कॉम्प्युटर हा सेक्शन येऊ शकतो. तर हा सिलेबस आहे जनरल नॉलेजचा. त्याच्यानंतर 4 नंबरचा सेक्शन बघून घेऊ शकता लॉजिकल ॲबिलिटीज आहे. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे ॲप्टिट्यूड टेस्ट, त्याच्यानंतर बेसिक अर्थमॅटिक नॉलेज, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स, त्याच्यामध्ये मॅथमॅटिकमध्ये न्यूमरिक, अल्जेब्रा, जिओमेट्री आणि स्टॅटिक्सचा पोर्शन आहे. त्याच्यानंतर जनरल सायन्स, त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स यावरती प्रश्न विचारले जातील. खाली आल्यानंतर आता आपला डोमेनचा सिलेबस चालू होतो फार्मसी
टाईप 1 ऑफ द ड्रगचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर जनरल क्लासिफिकेशन ऑफ द ड्रग बघायला भेटेल. त्याच्यानंतर ड्रग डोसेस फॉर्म, बायो अवेलेबिलिटी, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन, रोल ऑफ द अँटीबायोटिक्स, क्लिनिकल फार्मॅकोलॉजी, न्यूरोफार्मॅकोलॉजी, सायकोफार्मॅकोलॉजी, कार्डिओव्हास्क्युलर फार्मॅकोलॉजी ऑफ एपिडेमियोलॉजी आणि डेंटल फार्मॅकोलॉजी. हा जो पूर्ण सिलेबस आहे तो पूर्ण फार्मॅकोलॉजीचा सिलेबस आहे. त्याच्यानंतर खाली आहे तर तुम्हाला इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपिया हा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा टॉपिक आहे, तो बघायला भेटेल. त्याच्यानंतर फार्मसी ॲक्ट 1948, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड अमेंडमेंट्स हा सुद्धा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन हा ॲप्लिकेबल टॉपिक आहे. त्याच्यानंतर ड्रग स्टोरेज अँड लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हा ड्रग स्टोरेज अँड बिझनेस मॅनेजमेंटचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर रोल ऑफ द हॉस्पिटल फार्मासिस्ट हा हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मासिस्ट, डिप्लोमाचे जे सब्जेक्ट आहेत छोटे तर त्यातला हा पॉईंट आहे. खाली आहे तर तुम्हाला कम्युनिटी फार्मसी हा सब्जेक्ट आहे डिप्लोमाचा, तर त्यावरती पॉईंट दिलेला आहे. त्याच्यानंतर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस हा पॉईंट तुम्हाला फार्मास्युटिक्स या विषयामध्ये कव्हर होईल. त्याच्यानंतर डिसइन्फेक्टंट अँड देअर कॉन्सन्ट्रेशन यूज इन फार्मास्युटिकल अँड हॉस्पिटल्स, तर हे हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसीमध्ये हा टॉपिक जो आहे तो कवर. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट EDL आणि ECL इसेन्शियल ड्रग लिस्ट, हे तुम्ही जर गुगलवरती घेऊन सर्च केलं तर याची तुम्हाला जी आता रिसेंट लिस्ट आहे ती तुम्हाला गुगलवरती ही भेटून जाईल. तर अशा प्रकारचा हा एकंदरीत फार्मसी ऑफिसरचा पूर्ण सिलेबस आहे. तुमच्या बऱ्याच यावरती कमेंट येत होते की याच्यावरती व्हिडिओ बनवा, तर हा जो सिलेबस आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, तिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारचा एकंदरीत पूर्ण सिलेबस आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सिलेबस कशामधनं कवर करायचा किंवा कुठले बुक्स यासाठी वापरावे, तर मी नेहमी तुम्हाला सजेस्ट करत असतो किंवा बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये असो किंवा पुस्तकामध्ये सुद्धा मी जी लिस्ट दिलेली आहे त्यामध्ये डिप्लोमाची बुक तुम्हाला नेहमी सजेस्ट करत असतो. कारण डिप्लोमाची आपली जी पोस्ट आहे ही डिप्लोमावरती बेस्ड पोस्ट आहे किंवा जो सिलेबस आहे फार्मसी ऑफिसरचा हा पूर्ण डिप्लोमाच्या सिलेबसवरती फ्रेम केलेला आहे. त्यामुळे जे डिप्लोमाचे 12 ते 13 जे सब्जेक्ट आहेत ते आपल्याला डिप्लोमाच्या बेसिक पुस्तकामधनं कव्हर करायचे आहेत. कुठले पुस्तकं यासाठी रेफर करायची तर ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर डेली पब्लिकेशन जे काही पुस्तकं आहेत तर ते तुम्हाला मी सजेस्ट केलेले आहे. शूटिंगसाठी RM येत असतील किंवा बाकीचे जे पुस्तकं असतील फार्मॅकोलॉजी त्यांनी डेली पब्लिकेशनचे आहेत आणि त्याच्यावर छोटेसुद्धा बनवलेलं आहे की मी कुठल्या विषयासाठी कुठलं पुस्तक वापरायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपला जो सिलेबस आहे पूर्णपणे आपण डिप्लोमाच्या बेसिक बुकमधून कव्हर करू शकतो. जर डिप्लोमाचे बुक्स तुम्हाला वाचायचे नसतील तर GPAT पिअर्सनचं जे पुस्तक आहे जे आपण GPATसाठी यूज करतो तर त्यातील जो थेअरीचा सेक्शन आहे त्या बुकमधला तर तो सुद्धा चांगल्या प्रकारे आपण जर व्यवस्थित रिवाईज केला तरी सिलेबस त्यामधनं कव्हर हा होऊ शकतो. तर अशा प्रकारे जे बेसिक्स पुस्तक आहेत ते किंवा GPATचं पुस्तक आणि त्यासोबत मागचे जे प्रिव्हियस जे क्वेश्चन पेपर विचारले गेलेले होते किंवा क्वेश्चन आणले होते ते तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा किंवा ते एकदा रिवाईज करा किंवा त्याची प्रॅक्टिस करा. कारण मागच्या एक्झाममध्ये 20 ते 25 प्रश्न रिपीट झालेले होते, त्यामुळे मागचे जे कसे प्रश्न सब्जेक्ट वाईज विचारले गेले त्याची तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली तर येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला ते जास्त बेटर किंवा जास्त बेनिफिशियल होईल. त्याच्यानंतर एक प्रश्न तुम्ही मला नेहमी विचारत होते की मागच्या 28 तारखेला कोलॉजी या सेक्शनवरती बरेच प्रश्न विचारले गेले, त्यामुळे या एक्झाममध्ये सुद्धा कोलॉजीवरती प्रश्न विचारले जातील का, तर असं आपण सांगू शकत नाही किंवा प्रेडिक्ट करू शकत नाही. कोलॉजी विषय ॲप्लिकेबल किंवा महत्त्वाचा असला तरी पॅरलली बाकीचे सब्जेक्टसुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स असेल किंवा फार्मास्युटिक्स असेल किंवा कोग्नोसी असेल. तर एकंदरीत जिल्हा परिषदेच्या मागच्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस केलं त्यामध्ये कोग्नोसीसुद्धा बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा सुटीचे सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे अभ्यास करत असताना फक्त कोलॉजी किंवा कोलॉजीचंच क्लासिफिकेशन करावं. मागच्या एक्झाममध्ये कोलॉजीवरती प्रश्न विचारले म्हणजे या एक्झाममध्ये सुद्धा कोलॉजीवरती प्रश्न विचारतील तर असं आपण सांगू शकत नाही. त्यामुळे अभ्यास करत असताना पॅरलली जे 12 ते 13 सब्जेक्ट आहेत ते कोलॉजीसोबतच आपण कव्हर करायला पाहिजे. तर अशा प्रकारे जे 12 ते 13 सब्जेक्ट आहे ते आपण फार्माकोलॉजीसोबत कव्हर केले पाहिजे, तरच आपला जो रिझल्ट आहे तो कुठल्याही एका सब्जेक्टमुळे अफेक्ट होणार नाही. तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट जी की सिलेबस कॉपी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. याची जी PDF आहे सिलेबस कॉपीची मी तुम्हाला टेलिग्रामवरती शेअर करत आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, जिथून तुम्ही जॉईन करू शकता आणि डाउनलोड करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.